भारतात पण उत्कृष्ट टेनिस प्लेयर घडलेत. लिएंडर पेस हा ऑलिम्पिक्समध्ये मेडल घेऊन आला. महेश भूपती होता, सानिया मिर्झा होती, आत्ता रोहन बोपण्णा होता जो करंटली डबल्समध्ये वर्ल्ड नंबर 1 होता, ग्रँड स्लॅम चॅम्पियन आहे. तसेच काही अजूनसुद्धा युवक येत आहेत. सो जसं तू म्हटलास, फेडरर हा माझा ऑलवेज फर्स्ट लव्ह होता. प्रसिद्ध आवडतो मला आजसुद्धा. आधी मी खेळायचो तेव्हा मी ट्रॅव्हल केलं आहे, इजिप्तला गेलो आहे, थायलंडला गेलो आहे, अजून बांगलादेशला गेलो. अशा काही ठिकाणी मॅचेस खेळलो, जसं इंडियात सर्किट खेळायचो तसंच नंतर मुलांना घेऊन जायला लागल्यावर मॅचेसला कान आणि डोळे उघडे पाहिजेत आणि जे जे ॲब्झॉर्व करतील ते ॲब्झॉर्व करत जायचं. त्याला लिमिटच नाही आहे. तुम्हाला जर टेनिसमध्ये करिअर घडवायचं असेल तर तुम्ही ज्या काय रँकिंगला असता, आता मेन्समध्ये सुद्धा मी टॉप 20मध्ये होतो इंडियाच्या. सो अजून जर प्रवास पुढे करायचा असेल तर तेवढा तुमचा खर्च करायची कॅपॅसिटी, हे सगळं बघायला लागतं. आणि हे आजसुद्धा आहे की आपल्याकडच्या ज्या सिस्टीम्स आहेत त्यात जर स्पॉन्सरशिप नसेल तर एखादा प्लेअर घडणं किंवा न घडणं हे त्या फॅक्टरवर ठरू शकतं. तुम्ही जर ग्रामीण भागात किंवा रुरल एरियात गेलात तर तिथनं जर तुम्ही प्लेयर्स आणले, तिथे जर टॅलेंट सर्च केलं तर प्रचंड टॅलेंट आहे. बरोबर. पण ते टॅलेंट टेनिस कोर्टपर्यंत कधी पोचतच नाही. सो रोहन पुण्यामध्ये प्रॅक्टिसला होता. तो कुर्चचा आहे ओरिजिनली. आम्ही नंदनबाल टेनिस अकॅडमी जिथे प्रॅक्टिस करायचो नवसह्याद्रीला, तिथे आम्ही एकत्र प्रॅक्टिस करायचो आणि आमची तिथे ती मैत्री जी झाली ती त्या वयात घडलेली जी मैत्री एक वेगळीच घडते तशी ती मैत्री घडली. इज अ जेम ऑफ अ पर्सन. आणि जसं तू विचारलंस की तो तेव्हाचा रोहन आणि आज वर्ल्ड नंबर 1 आहे किंवा एक 44शीत पोचलेला माणूस आहे, तर काय फरक आहे? जसा आहे तो तसाच आहे आजसुद्धा. गेले 8 वर्ष 10 वर्ष आम्ही जे करत होतो त्यात पैसे कमवत होतो, करिअर घडवत होतो, फॅमिली घडवत होतो, पण हेल्थकडे दुर्लक्ष झालं. आज इथे आल्याने हेल्थची जर्नी पुन्हा चालू झाली आणि ती जे जीवन आहे ते समृद्ध जीवनाकडे आम्ही चाललेलो आहे. की रॅकेट स्पोर्टमुळे आयुष्य वाढतं हे करेक्ट रिसर्च. आय थिंक कुठलाही स्पोर्ट खेळल्यामुळे आयुष्य वाढतं, पण जे करणं गरजेचं आहे ते करा. त्यातनं अनकन्व्हेन्शनल पाथमधनं जेव्हा जगतोय तेव्हा एखादी गोष्ट बघितल्यावर पैसा वसूल झाला म्हणण्यापेक्षा मी नक्की म्हणेन मी जे काय आयुष्य जगतोय माझी वेळ वसूल होती. एका भन्नाट ठिकाणी मी आलेलो आहे, वीकेंडची सकाळ, आणि एका वेगळ्या माणसाला भेटण्यासाठी मी आलेलो आहे. कुठे आलो आहे तर फर्ग्युसन कॉलेजच्या टेनिस कोर्टवर. हे क्लेमधले कोर्ट्स आहेत, त्यामुळे आपण इथे आलेलो आहे. हे संग्राम, गुड मॉर्निंग. मॅम गुड मॉर्निंग सगू. काय म्हणतो? नाईस टू सी यू ऑन कोर्ट. बट नॉट यू हॅव टू प्ले. कारण की अजून टेनिस खेळायचं अजून काही सवय नाही, ठरलं नाहीये. तुझ्याकडनं शिकायची इच्छा आहे. गेटिंग टू नो पिकल बॉल तर चालू केलेस, पण आज निदान गप्पा तरी होतील काही कोर्टवर गप्पा, त्यामुळे बघूयात. पण हे क्ले कोर्ट आहे. क्ले कोर्ट आहे आणि द अदर व्हेरिएशन इज ग्रास कोर्ट. ग्रास आणि हार्ड. सो ह्याला सँड सुद्धा म्हणतो आपण. ओके. कारण टिपिकल रेड क्ले नाही आपल्याकडे. सो दिस इज क्ले कोर्ट ट्रॅडिशनली, पण आपण सँड कोर्ट्स म्हणतो ह्याला. पण मग हे टोटल किती कोर्ट्स आहेत? ही 7 कोर्ट्स आहेत. आणि तुझं किती आयुष्य आता कोर्टवरच गेलं? म्हणजे मॅक्सिमम आयुष्य कोर्टवर गेले. तर ठीक आहे, पण ह्या सगळ्या गोष्टी जास्तीत जास्त बोलायच्या, त्यामुळे आपण क्या बात आहे. तुझ्याकडे टेनिस करायला अजून काय ह्याच्यापेक्षा जास्त आवडीचं काय असू शकतं? नाही बरोबर आहे. पण नेक्स्ट टाइम मात्र खेळताना शूट करायचं, कारण की आता काय खेळताना जमणार नाही. ठीक आहे, नेक्स्ट टाइम मग तू माझ्याशी खेळत असेल तेव्हा शूट करू. म्हणजे अजून 2-1 वर्ष तर काही हरकत नाही ना. सुरुवातीला हरकत स्टार्ट तर करशील. तर लेट्स स्टार्ट इट. मला वाटतं कॅमेरा सेटअप करून घेऊयात, जेणेकरून लगेचच गप्पांना सुरू करू. डेफिनेटली थोड्या इन्फॉर्मलच गप्पा असणार आहेत, त्यामुळे बघूयात कसं काय बोलता येतं. डेफिनेटली या ग्राउंडवर आहे तर ते इन्फॉर्मलच हव्यात. आपल्या आजूबाजूला आपण जी लोक बघतो ते एक साचेबद्ध आयुष्य जगत असतात असं माझं कायमचं मत आहे. परंतु सगळ्यांनाच मोकळेपणाने जगता येतं की नाही याच्यावर पण एक शंका उपस्थित होते. कारण की माणूस म्हटलं तर त्याचं शिक्षण आलं, नोकरी आली, संसार आला, त्याच्यापुढे कमावणं आलं, घर बसवणं आलं, म्हणजे एक चौकट निर्माण होते. पण या चौकटी बाहेरसुद्धा जगणारी काही माणसं आहेत. भले त्यांची संख्या कमी असेल, ती संख्या जरी नगण्य किंवा कमी असेल तरी ती संख्या, त्या संख्येतली लोक ही कायम इतरांना प्रेरणा देतात असंही माझं मत आहे. अशाच आउट ऑफ द बॉक्स जगणाऱ्या लोकांचं मला काही ना काही डॉक्युमेंटेशन करायची एक इच्छा होती. चौकटी मोडणारे लोक ही जग बदलू शकतात असंही माझं मत आहे. त्यामुळेच
जगावेगळं काहीतरी करणारी जी लोकं असतात, जी एक अनकन्व्हेन्शनल पाथ चूज करतात, अनकन्व्हेन्शनल वाट चूज करतात आणि त्या पद्धतीने जगतात. कन्व्हेन्शनल लिव्हिंग हा एक आपल्याला घालून दिलेला एक संस्कार आहे असं मी मानतो. पण अनकन्व्हेन्शनल लिव्हिंगमध्ये जर लोक जगत असतील तर त्याला गट्स लागतात, हिंमत लागते, ती चौकट मोडण्याची एक शक्ती लागते आणि मग ती हिंमत मोडून आपण पुढे काहीतरी भविष्यात करू आणि त्यातनं निर्माण होईल ते आपलं आयुष्य असेल. त्यातनं त्यांना हॅपीनेस किंवा खुश राहणं, सुखी राहणं हेच अपेक्षित असतं. तर अशाच वेगवेगळ्या लोक जी जगावेगळी जगत आहेत अशा लोकांची एक यूट्यूबवर सिरीज सुरू करावी अशी माझी धारणा होती. त्यामुळे आजचा हा जो काही एपिसोड आहे हा पहिलाच एपिसोड आहे. त्याचं नाव जगावेगळं अनकन्व्हेन्शनल स्टोरीज ह्या असणार आहेत. यामध्ये वेगवेगळ्या लोकांच्या मुलाखती आपण घेणार आहोत. त्याचबरोबर जगात काही अनोखं बघायला मिळालं तर त्यासुद्धा इथे डॉक्युमेंट करायचा प्रयत्न असेल. नमस्कार, आहे का ओळख? माझं नाव प्रज्ञेश मोरक म्हणजेच साकू तुमच्या सगळ्यांचं जिंदगी वसूलच्या या एपिसोडमध्ये स्वागत करतो. आणि जिंदगी वसूलवर आज माझ्यासोबत आहेत संग्राम चाफेकर. नमस्कार संग्राम. तर संग्राम हा एक भन्नाट माणूस आहे, ते आपण पूर्ण गप्पांमधनं आपण जाणून घेणार आहे. संग्राम, आपण आत्ता एंट्री केली, तुला मी भेटलो आल्या आल्या आणि साहजिकच प्रेक्षकांना कळालं की आपण एका टेनिस कोर्टवर बसलो. मला पहिलंच तुला हे विचारायचं आहे की तुझ्या आयुष्यातले 24 तासातले आणि आयुष्यातले वर्ष म्हटलं तर किती तास तुझे दिवसातले कोर्टवर जातात आणि आयुष्यातलं जर म्हटलं तर किती वर्ष तुझी कोर्टवर गेलेली आहेत? सो टेनिस हे मी वयाच्या 10व्या वर्षापासून चालू केले आणि टेनिसच जगलो आहे. आता दिवसाचं म्हणायचं झालं तर दिवसातनं 7 ते 8 और 6 ते 8 तास टेनिस कोर्टवरच जातात आणि गेले 30 ते 32 वर्ष मी टेनिसशी असोसिएटेड आहे ॲज अ प्लेयर, नंतर कोच और रोल मॉडेल, पण टेनिसशीच निगडीत आहे आणि हेच करतो आहे. जे मला आवडतं तेच करतो आहे. जे तुला आवडतं तेच तू करतोय, पण एक बेसिक रूल सांगितला गेला कायम की 8 तास नोकरी, 8 तास झोप आणि 8 तास स्वतःसाठी. त्यातले 8 तास नोकरी तर तुझ्या ह्याच्यात नाहीच आहे, ते 8 तास तुझे कोर्टवर आहे. सो हाऊ डिड इट हॅपन एक हॉबीमधनं पॅशनकडे कन्वर्ट होण्याचं एक पूर्ण सविस्तरपणे मला सांग. कारण की टेनिस खेळायला लागलास तर ती एक हॉबी होती. आज तू वयाच्या 43व्या वर्षात आहेस. तर आज जेव्हा तू मागे वळून बघतो तर हाऊ डिड इट हॅपन की जेव्हा हॉबी पॅशनमध्ये कन्वर्ट झाली? सो सगळे जसं सुरुवात होते सगळ्यांची की लहानपणी कुठल्या तरी स्पोर्टला आपल्याला पेरेंट्स घालतात, तसं सुरुवातीला मला स्विमिंग, टेनिस असं 1-2 स्पोर्टमध्ये वडिलांनी इंट्रोड्यूस केलं. त्यात ही टेनिस कोर्ट घराच्या जवळ होती. मी इथे यायला सुरुवात केली, काही मित्र बनले आणि मी टेनिस खेळायला लागलो. सो ते प्रोसेस चालू राहिली. मग काही कोचेसनी आणि यांनी त्यावेळेस मला सांगितलं की हा बरा खेळतोय, पालकांना सांगितलेला थोडं रोज पाठवा. रोज खेळायला लागलो, बरा खेळायला लागलो. मग त्यावेळेस आणि अजूनसुद्धा अंडर-10, अंडर-12 अशा मॅचेस असतात पुण्याच्या लेवलला, डिस्ट्रिक्ट लेवलला, स्टेट लेवलला. मग त्या खेळायला सुरुवात केली आणि तो प्रवास चालू झाला. बघता बघता हळूहळू काही वर्ष सरली, घरच्यांचा इंटरेस्ट वाढला. मग मी स्टेट लेवल, नॅशनल लेवल, ज्युनियर्समध्ये पोचेस्तोर, इंटरनॅशनल टेनिस सर्किट हे सगळं खेळायला सुरुवात झाली. मेन्समध्ये गेलो, मेन्स सर्किट खेळलो, ते नॅशनल लेवल झालं आणि हे सगळं करता 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 मग नंतर कुठेतरी टेनिस माझं स्लो डाऊन पण झालं. तेव्हाचा जो स्ट्रगल होता की आमचा एक फॅमिली बिझनेस आहे ट्रान्सफॉर्मर्सचा, तर ऑलवेज ते होतं वडील की आता हा कधी येणार फॅक्टरीत. सो ती एक दिवस वेळ आली की आता तू कॉम्पिटिटिव्ह टेनिस खेळणार नसशील तर सकाळी 9 ते आपली 6 ही फॅक्टरीची वेळ आहे, तर यावं ही अपेक्षा आहे. आणि त्याच अपेक्षेने वडिलांबरोबर काही दिवस मी गेलो. त्या केबिनमध्ये बसलो किंवा त्या ह्याच्यात बसलो तर जे घडवलं आहे वडिलांनी ते छान होतं, पण तिथे काही मन रमत नव्हतं. ग्राउंडकडे ओढत होतं. मी सकाळी माझं टेनिस खेळतच होतो एक्सरसाइज म्हणून किंवा जिम करत होतो. तेव्हा मला जिमची फार आवड होती, खूप जास्ती मी जिम करायचो. सो ते सगळं चालूच होतं. असं करता करता एक दिवस संध्याकाळी मी डेक्कन जिमखाना क्लबवर होतो
आणि आपले भारताचे कोच आहेत नंदनबाळ, ते त्यावेळेस मला म्हटलं, संग्राम संध्याकाळी तू थोडं पार्ट टाईम 2 तास कोचिंग करायला काय येत नाही आहेस. असं हॉबीचं पॅशनचं प्रोफेशनकडे जाणारा तो प्रवास तिथून सुरू झाला. मुलांना शिकवता शिकवता मला हे कळायला लागलं की मला हे प्रचंड आवडते आणि मी इथे जे रमतोय तो एक वेगळाच आनंद देतोय मला. बरं, ऑल्सो त्यात ते फिलिंग होतं की मी जे शिकलो इतके वर्षांनी जे केलं आहे तेच जर मला करायचं आहे तर ते खूप आवडीने केलं जात होतं आणि त्यात रमायला सुरुवात झाली आणि तो प्रवास सुरूच झाला मी म्हणेन. दॅट्स ग्रेट. मी सुरुवातीला मुद्दामूनच संग्रामची ओळख अशासाठी करून दिली नाही, कारण की टेनिस कोर्टवर बसलो हे तर एव्हिडंट झालंच, परंतु टेनिसकडे संग्राम वळाला कसा हे सगळ्या प्रश्नांकडनंच मला उलगडून घ्यायचं होतं. त्यामुळे मी संग्राम तुझी खास ओळख अशी काही करून दिली नाही. पण मला माहिती आहे की तुझं एक ट्रॅडिशनल एज्युकेशन जसं सगळेच करतात तसं स्कूलिंग कॉलेज झालेलं आहे MIT सिम्बॉसिसमधनं. नंतर तू BCom का काहीतरी केलंस. करेक्ट. पण मग BCom रेग्युलर कॉलेजला केलं होतं आणि तेव्हा पण तुला कोर्टच जास्त दिसायचं का कॉलेजमध्ये काही शिकायचं? कॉलेजपेक्षा कोर्टवरच जास्त वेळ गेला, त्यामुळे एक्सटर्नलीच केलं गेलं. आणि त्यावेळेस बरेचसे मुलं आमच्यावर खेळलं तसंच होतं की ते एज्युकेशन कंप्लीट करायचं आणि कॉलेज सवलती द्यायच्या किंवा एक्सटर्नली वॉज द बेस्ट ऑप्शन, कारण मॅक्सिमम टाईम तुम्हाला तुमचं करायला मिळायचा, अटेंडन्सची गरज नसायची. सो ते त्याप्रमाणे कंप्लीट झालं. पण घरचा ट्रॅडिशनल बिझनेस होता, ट्रान्सफॉर्मर्सची मोठी फॅक्टरी आहे, प्रोडक्शन व्यवसाय आहे. जे प्रोडक्शन व्यवसाय करतात तर ते चांगलंच कमवतात असं एक मला तरी वाटतं. तर मग घरचा सगळा सेटअप असताना तू जसं मगाशी एक उल्लेख केला की तू गेलास ऑफिसला पण तुला काही जमलं नाही, रमलो नाही, तर त्या ट्रॅडिशनल बिझनेसमधनं का तुझं मन रमलं नाही आणि त्या बिझनेसबद्दलही सांग थोडंसं. सो ट्रॅडिशनल बिझनेस जो आमचा म्हणू आपण, ती सुरुवात झाली वडिलांपासून. सो वडिलांनी ट्रान्सफॉर्मरची फॅक्टरी चालू केली, स्वतःनी आमच्या नारायणपेठेत वाडा होता तिथून सुरुवात केली आणि ही वाढवत 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 नेली आणि त्याने एका चांगल्या लेव्हलला नेली ती. सो त्यामुळे ते अपेक्षित होतं की मी तिथे येणं. पण जसं माझं मॅक्सिमम आयुष्य ग्राउंडवर गेलं आणि थोडं आउटगोईंग पर्सन असल्यामुळे आय थिंक इथेच मन जास्ती रमत होतं. त्यातनंच ते पॅशन कुठेतरी आज जे दडलेलं होतं ना ते बाहेर आलं की नाही, मला ग्राउंडवरच काहीतरी करायचं आहे. पण तो एक असा द्वंद्व होता का कुटुंबामध्ये की वडिलांची इच्छा, कुठल्याही साहजिक आहे आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलाचं करिअर व्हावं, तर ते तुझ्याकडे बघताना मागच्या 20-30 वर्षांमध्ये तर त्यांना काय वाटत होतं का? आणि ते काय तुमचे कॉन्फ्लिक्ट व्हायचे का कधी आई वडिलांचे तुमचे, की तू ट्रॅडिशनल पाथ घेत नव्हता, कन्व्हेन्शनल पाथ चूज करत होता, तर ते काय झालं होतं का त्यावेळेस? सो लकीली एक चांगलं होतं की वडीलसुद्धा वॉटर पोलो प्लेअर होते, खूप चांगल्या लेवलचे, महाराष्ट्र लेवलचे. सो स्पोर्ट्स हे त्यांचीही आवड होती. आणि जसं सुरुवातीला म्हटलं की मी पार्ट टाईमसाठी कोचिंग चालू केलं, सकाळचा थोडा वेळ फॅक्टरीत जाऊन यायचो आणि मग कोचिंगला यायचो. नंतर ते कोचिंगचे तास वाढत गेले, सकाळी मला बोलवायला लागले, मग कुठे कुठे मी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन कोचिंग करायचो. असं एकूण त्यांना लक्षात यायला लागलं की बाबा ह्याचं तिकडेच ओढ जास्ती दिसते आणि हा काय फार काळ आपल्याला हातात सापडणार नाही आहे. मग वडील हळूहळू मला सांगायचे की आज येणार आहेस का? मग नाही, आता मी अल्टरनेट डे येतो, नाही मी उद्या येईन. बरोबर, असं टाळायचंच, म्हणजे इनडायरेक्टली टाळायचं, वडिलांना स्ट्रेट नाही म्हणायचं पेक्षा असं झालं. त्यांना नंतर लक्षात, आणि मग त्यांना हे कळलं होतं की मी टेनिस चांगला खेळतो आणि त्याचा मला आनंद आहे, तर त्यांचा पूर्ण सपोर्ट होता. बरोबर, की तू हे फुल फ्लेज कर, मग अजिबात तू त्यात हिचकिच ठेवू नको, तू फुल फ्लेज कर. आपली फॅक्टरी ही कधी आहे तुला परत यायला, पण तुला ते आवडतं आणि त्यात आनंद आहे तर तू तेच कर. म्हणजे कॉन्फ्लिक्ट फार नाही झाले असं ॲक्च्युली म्हणायला. पण वडिलांना स्पोर्ट्स मधला एक माणूस, म्हणजे वॉटर पोलो ते खेळायचे आणि त्यामुळे त्यांना स्पोर्ट्सची जाण होती. मला वाटतं तुझे आजोबा पण आर्मीमध्ये होते आणि आर्मीमधला माणूस पण काही ना काही खेळलेलाच असेल, हॉर्स रायडिंग असेल किंवा रायफल शूटिंग असते, तर तो वारसा तुला लाभलेला आहे असं मला दिसतंय आणि तो वारसा आज तू कंटिन्यू करतोय, तो पुढे नेतोय. परंतु परत तो एक मला प्रश्न आहे की यातनं ब्रेड अँड बटर कसं असतं मग, कारण ब्रेड अँड बटर हा खूप महत्त्वाचा विषय राहतो सगळ्यांसाठी, आणि तो तुझं एक उत्पन्न कसं सुरू झालं यातून? सो जसं कोचिंग करायला सुरुवात झाली तसं त्या कोचिंगमधनं काही रिवॉर्ड्स असतात, काही आपण लोकांना म्हणजे फी चार्ज करतो. जसे बाकी सगळ्या स्पोर्ट्सची कोचिंग स्कीम्स चालतात तसं तुम्ही कोचिंग जसे करता त्यातनं तुम्हाला उत्पन्न मिळायला लागतं. आणि मग ते मिळतंय म्हटल्यावर जेव्हा घरच्यांना कळलं की बाबा हा करू शकतोय, हा जगू शकेल, मग कधीच मला विचारलं नाही गेलं की तुला हेच करायचं आहे का अजून काही करायचं आहे.
आणि मग शेवटी इट्स पॅशन ड्रिव्हन. तुम्ही जेवढं त्याच्यात जास्ती जाल, मग फिटनेस झाला, मुलांचा फिटनेस घेणं आलं किंवा न्यूट्रिशन आलं, हे जितकं जास्ती मी कन्सल्टेशन करायला लागलो, त्यातनं तेवढी जास्ती आवड निर्माण होते आणि तेवढं जास्ती तुमची व्यापकता वाढत जाते. पण ही व्यापकता वाढण्यासाठी स्पोर्ट्स टुर्नामेंट्सला तू जेव्हा बाहेर गेला आणि त्याचबरोबर प्रवास करू लागला, ट्रॅव्हल त्याच्यात एक फॅक्टर होता, तर असं म्हटलं जातं की म्हातारपणात शहाणपण येतं, पण समजूतदारपणा हवा असेल तर त्याला प्रवास कारणीभूत असतो. तर तू जे म्हणलास, तुझ्याच बोलण्यातनं व्यापक हा शब्द आला की व्यापक होणं सगळं, तर ते एक्सपांड कसं होऊ लागलं टुर्नामेंटच्या निमित्ताने? तुला कुठं जाता आलं आणि त्यातनं टेनिस व्यतिरिक्त काय शिकता आलं? सो जसं टुर्नामेंट्सला मी जायला लागलो मुलांना घेऊन, आधी मी खेळायचो तेव्हा मी ट्रॅव्हल केलं आहे, इजिप्तला गेलो आहे, थायलंडला गेलो आहे, अजून बांगलादेशला गेलो, अशा काही ठिकाणी मॅचेस खेळलो. जसं इंडियात सर्किट खेळायचो तसंच नंतर मुलांना घेऊन जायला लागल्यावर मॅचेसला, जेव्हा तुम्ही मुलांना घेऊन जाता तेव्हा तुम्ही एक डिफरंट रोलमध्ये असता. स्टुडंट्सला घेऊन जाता तेव्हा तुम्ही एका डिफरंट रोलमध्ये असता. तुम्ही कोच पण असता, तुम्ही पेरेंट पण असता, त्यामुळे पटकन तुम्हाला जास्ती समज येते गोष्टींची की काय काय केलं पाहिजे. आणि त्याचबरोबर तुम्ही एक ॲडमिनिस्ट्रेटरसुद्धा बनता, कारण तुम्हाला मुलांबरोबर जाता त्यांचं तिकीटिंग असेल किंवा हॉटेल्स असतील किंवा प्रॅक्टिस कोर्ट्स असतील जी सगळ्यात महत्त्वाची, त्यांचं मॅचचं शेड्यूल, मग प्री मॅच रुटीन्स असतात त्या मुलांची, त्याकरता काय करायचं. सो जितकं जास्ती फिरू तितकी जास्ती माणसं भेटतात, तितकं जास्ती कल्चर कळतं. आणि फिरायचा ॲडव्हान्टेज काय हे मी तुझ्याशिवाय जास्ती कोणाशी डिस्कस करू शकतो. पण त्याच्यासाठी आपले बाउंड्रीज सुद्धा ओपन अप ठेवायला लागतात. नॅरो माइंडेड असणं काही नाही. कुठलीही एक हार्ड अँड फास्ट आपण लाईन पकडून जाऊ शकत नाही ट्रॅव्हल करताना. जे ब्रॉड माइंडेड असणं गरजेचं, फार गरजेचं आहे. कान आणि डोळे उघडे पाहिजेत आणि जे ॲब्झॉर्व करतील ते ॲब्झॉर्व करत जायचं, त्याला लिमिटच नाही आहे. आणि ही म्हणजे तू तर अगदीच अनुभवतोस, हे तेच आहे की त्याला लिमिटच नाही आहे. तुम्ही जेवढं फिराल तेवढे तुमची व्यापकता वाढत जाईल. मला अजून एक दोन टेनिसबद्दलचेच प्रश्न विचारायचे आहेत की तुझं स्वतःचं करिअर कसं ग्रो होत होतं आणि इन टर्म्स ऑफ रँकिंग, इन टर्म्स ऑफ पॉईंट्स, कारण की टेनिसमध्ये पॉईंट्स असतात आणि एक करिअरचा एक आपण एरा मोजू शकतो की सो कॉल्ड इयरपासून सो कॉल्ड इयरपर्यंत मी तू खेळलास, त्याच्या पुढे काय केलंस, तर त्याच्याबद्दल सांग. कारण की सगळ्याच प्रेक्षकांना, व्ह्युअर्सला माहीत नसते एवढं. टेनिस इज स्टील ग्रोईंग इन इंडिया, दो वी हॅव अमेझिंग प्लेयर्स टिल नाव. म्हणजे खूप भारी प्लेयर्स मागच्या 3 दशकांमध्ये दिलेले आहेत भारताने. तर तुझं रँकिंग आणि तुझं टेनिस करिअरबद्दल थोडं सांग. सो टेनिसमध्ये ग्रोथ जी चालू होते ही टुर्नामेंट्स स्टेज वाईज चालू होते. मी जसं म्हटलं पुणे लेवल, महाराष्ट्र लेवल, ऑल इंडिया लेवल आणि मग इंटरनॅशनल लेवलला आहे. सो ज्युनियर्समध्ये असताना मी भारतात टॉप 20मध्ये होतो. मग त्याच वेळेस मी ज्युनियर ITF जे सर्टिफिकेट असतं इंटरनॅशनल टेनिस फेडरेशनचं, ते सर्किट खेळत होतो. मग त्यात काही वेळा इंडियाच्या बाहेर प्रवास करायला लागला, इंडियात कंटिन्युअस प्रवास करायला लागला. आणि ह्याच्यात चॅलेंजेस असे आहेत की टेनिसमध्ये स्पॉन्सरशिप हा प्रकार फार कमी प्लेसना मिळतो. और आम्ही जेव्हा खेळायचो होतो तेव्हा तर अगदीच नाही म्हटलं तरी खोटं नाही आहे, इतका कमी होता. सो ऑलवेज ते एक चॅलेंजिंग असं होतं की सगळा खर्च हा आपल्या पालकांना करायला लागतो. बरोबर. सो पालकांची ती तयारी असणं आणि त्यातनं तुम्हाला किती टुर्नामेंट्स खेळायला मिळतात हा ऑलवेज चॅलेंज असतो. जसं मेन्समध्ये आलो तसंही टुर्नामेंट्स कंटिन्युअसली खेळतात. म्हणजे तुम्हाला महिन्याला 2 टुर्नामेंट्स, कधी 4 टुर्नामेंट, म्हणजे एक आठवड्याची एक टुर्नामेंट म्हटलं तर तुम्ही महिना घराच्या बाहेर असता. सो हे सगळं करताना तुम्हाला दोन्ही गोष्टी बघायला लागतात की तुम्हाला जर टेनिसमध्ये करिअर घडवायचं असेल तर तुम्ही ज्या काय रँकिंगला असता, आता मेन्समध्ये सुद्धा मी टॉप 20मध्ये होतो इंडियाच्या. सो अजून जर प्रवास पुढे करायचा असेल तर तेवढा तुमचा खर्च करायची कपॅसिटी, हे सगळं बघायला लागतं. आणि हे आजसुद्धा आहे की आपल्याकडच्या ज्या सिस्टीम्स आहेत त्यात जर स्पॉन्सरशिप नसेल तर एखादा प्लेअर घडणं किंवा न घडणं हे त्या फॅक्टरवर ठरू शकतं. सो हे सगळं करता जे काय प्रवास घडला त्यातनं मी घडत गेलो. आणि माझ्या एक पॉईंट लक्षात आलं की हे फायनान्शियली पण सस्टेन होणं अवघड होत जाते. आणि मग त्यावेळेस मी थोडं स्लो डाऊन झालो. आता मध्ये मला वाटतं प्रकाश पादुकोणनी कमेंट केलं या गोष्टीवर, फायनान्सेस आणि मिडल क्लास, का गोपीचंदनी केलं. आणि तू त्याच नोटवर बोलतोय की जे अगदी 2 दशकांपूर्वी पण होतं आणि आजही ते डिफिकल्ट आहे की एखादा लोअर मिडल क्लास फॅमिली किंवा अगदीच लोअर क्लासमधला खेळाडू असेल तर त्याला फार कठीण आहे. तर त्याच्याबद्दल काय सांगशील की त्याला एक स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा एक इकोसिस्टम तयार करायला लागेल आपल्याला आणि तरच चांगलं टॅलेंट बाहेर येईल. आता तू स्वतः कोचिंग करतोस तर तुलाही ते अडचणी बघतोस तू लोकांच्या, तर त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे डू यू ॲग्री विथ गोपीचंद स्टेटमेंट फर्स्ट आणि त्याच्याबद्दल काय कमेंट आहे का तुझी?
सो गोपीचंदचं स्टेटमेंट ऐकलं मी, कम्प्लिटली ॲग्री नाही करणार, पण त्याला कुठेतरी हे सगळं अनुभवातनं आलं म्हणून त्यांनी तो बोलला किंवा तो व्यक्त झाला. काही त्याचा तो पॉईंट ऑफ व्ह्यू काही चुकीचं काहीच नाही त्याच्यात. पण जसं तू म्हटला 3 दशकात भारतात पण उत्कृष्ट टेनिस प्लेअर घडले आहेत. लिएंडर पेस हा ऑलिम्पिक्समध्ये मेडल घेऊन आला, महेश भूपती होता, सानिया मिर्झा होती, आत्ता रोहन बोपण्णा होता जो करंटली डबल्समध्ये वर्ल्ड नंबर 1 होता, ग्रँड स्लॅम चॅम्पियन आहे. तसेच काही अजूनसुद्धा युवक येत आहेत. काही प्रमाणात त्यांना स्पॉन्सरशिप्स मिळत आहेत किंवा काही मोठ्या अकॅडमीज भारताबाहेरच्या येत आहेत ज्या त्यांना पुढचे 3 वर्षाचे 5 वर्षाचे कॉन्ट्रॅक्ट साईन करतात आणि थोडा त्यांचा आर्थिक बोजा कमी होतो. कमिंग टू द पॉईंट की टॅलेंट आहे तर भारतात प्रचंड टॅलेंट आहे. बरोबर. पण हा गेम हा एक्सपेन्सिव्ह गेम आहे, जे गोपीचंदचा मुद्दा होता. सो याकरता काही सिस्टीम्स असणं गव्हर्नमेंटच्या सुद्धा नेसेसरी आहे. ज्या आम्ही म्हणतो, ज्याला म्हणतो आपण की तुम्ही जर ग्रामीण भागात किंवा रुरल एरियात गेलात तर तिथनं जर तुम्ही प्लेयर्स आणले, तिथे जर टॅलेंट सर्च केलं तर प्रचंड टॅलेंट आहे. बरोबर. पण ते टॅलेंट टेनिस कोर्टपर्यंत कधी पोहोचतच नाही. त्याची स्क्रुटिनी होऊन, त्यांना ट्रेनिंग देऊन, त्यांना राईट एजला टॅप करून, त्यांना पुढे ट्रेनिंग देऊन त्यांना आपण टुर्नामेंट्सला उतरवलं पाहिजे. तर जी काही आपल्या ऑलिम्पिक मेडलची संख्या आहे ती वाढेल किंवा मुलींना पण स्पोर्ट्समध्ये म्हणजे प्रोत्साहित करणं, प्रेरणा देणं, त्यांना इन्स्पायर होणं स्वतः हे दिसेल. पण त्याला सक्सेस स्टोरीजच आपल्याला लागतील आणि इन्फ्रास्ट्रक्चर. करेक्ट. तर संग्राम, अजून एक विषय असा की तू म्हटलास की ज्यांची नावं घेतलीस तू, ही सगळे मोठे लोक आहेत. लिएंडर असेल, सानिया मिर्झा असेल, आणि त्यांनी करिअर खूप भारी घडवलं त्यांचं. आज त्यांना बघून अनेक खेळाडू घडले. पण मला वाटतं रोहन बोपण्णा तुझा एक खास मित्र आहे. तर त्याच्याबद्दलचे किस्से मला ऐकायला आवडतील, प्रेक्षकांना आवडतील. कारण की रोहन बोपण्णा आज जेव्हा बघतोय तर तेव्हा 40ला माणूस एवढा फिट कसा असू शकतो, आणि त्या नोटवर मागच्याच वर्षी तो वर्ल्ड नंबर 1 सुद्धा त्यांनी डबल्स रँकिंग त्यांनी केलं आणि ही वॉज अक्लेम्ड अक्रॉस द ग्लोब. तर रोहन बोपण्णाबद्दल सांग, तुझी मैत्री आणि त्याची मैत्री, तुमच्या दोघांच्या बद्दल सांग. सो रोहन पुण्यामध्ये प्रॅक्टिसला होता. तो कुर्गचा आहे ओरिजिनली. आम्ही नंदनबाल टेनिस अकॅडमीत जिथे प्रॅक्टिस करायचो नवसह्याद्रीला, तिथे आम्ही एकत्र प्रॅक्टिस करायचो आणि आमची तिथे ती मैत्री जी झाली ती त्या वयात घडलेली जी मैत्री एक वेगळीच घडते तशी ती मैत्री घडली. इज अ जेम ऑफ अ पर्सन. आणि जसं तू विचारलंस की तो तेव्हाचा रोहन आणि आज वर्ल्ड नंबर 1 आहे किंवा एक 44शीत पोचलेला माणूस आहे, तर काय फरक आहे? जसा आहे तो तसाच आहे आजसुद्धा. तो त्याला कधीही तुम्ही फोन करा, कधीही त्याला भेटा, तो त्याच गोडीने त्याच एनर्जीने आजसुद्धा भेटतो. फरक असा झाला आहे की त्याचा ॲडव्हान्टेज मला जो मिळतो आज, की तो वर्ल्ड नंबर 1 जेव्हा आहे किंवा तो त्या वर्ल्ड रँकिंग सर्किटमध्ये अनेक वर्ष खेळतो आहे, गेले 20 वर्ष खेळतो आहे. तर रॉजर फेडररपासून लिएंडर पेसपासून राफेल नडाल, जॉकोविच सगळ्यांबरोबर तो खेळतो आणि एव्हरी वीक तो त्याला भेटतो, हे करतो. सो मला कधी ॲडवाईस लागला तर मी त्याला जर फोन केला तर तो इतकं काही डिटेल्समध्ये सांगतो. किंवा आता जसं फिटनेस काय चेंज होतोय, बरोबर, तर तो हे सगळ्या वर्ल्डमधल्या बेस्ट लोकांबरोबर जेव्हा काम करतो, इक्विपमेंट चेंज होत आहेत, इन्फ्रा चेंज होत आहे, फॉर्म ऑफ एक्सरसाइज चेंज होतो. बरोबर. सो अगदी काही जिम असेल, लॉंग डिस्टन्स असेल, नवीन पॅटर्न्स येतात, तर तो ते निसंकोचपणे अगदी शेअर करतो. मग लहानातला लहान मुलांना जरी त्याला भेटायला पाठवला तरी तो तेवढाच इनपुट देतो. हे सगळं जे मला मिळालं त्याचा खूप कायम फायदा झाला. पण मग तुमच्या मैत्रीतली अशी एखादी भारी गोष्ट किंवा किस्सा काय आठवतोय का तुला? किस्से तर खूप येतो. पुण्यात असताना आम्ही ऑब्व्हियसली यंग होतो, 15-16 वर्ष, त्यामुळे यू कॅन डिस्क्लोज इट नाव. आता हे काय तू ओपन अप होऊ शकतो म्हणजे निवांत. तसे काय मॅचेसला जायचो आम्ही, टुर्नामेंट्सला, तेव्हा एकत्र राहण्यातनं जे मस्ती मजाक घडायचा तसेच किस्से आहेत. पण मजा यायची. म्हणजे तेव्हा आम्ही खूप सारे प्लेयर्स एकत्र असायचो आणि जे टिपिकली मित्र 4 एकत्र आले की जे मजा मस्करी घडायची. सांग ना मग एखादा काय मजा मस्करी म्हणजे नक्की काय? तू असं कॉन्शियस होऊन की बाबा कॅमेरा कॉन्शियस असं नाही, अगदी काही पुण्यातलाच अगदी एक गमतीदार किस्सा सांगायचा. तर एकदा आम्ही इथंच जवळपासच्याच एरियात होतो, आम्ही खेळून येत होतो बाईकवर. मी आणि रोहन होतो, आम्ही बाईकवर होतो. आम्ही बाईक थांबवली आणि स्पोर्ट्समन आहे, रस्त्यात एक केळ्याची गाडी दिसली. थांबून आम्ही उभं राहून म्हटलं केळी खाऊ. तर आम्ही उभं राहून 1-2 केळी खाल्ली. तर केळीवाला काय जवळपास दिसत नव्हता आम्हाला. वाट बघितली 2-5 मिनटं. आम्ही 16-17 वर्षाची मुलं वाट बघितली नाही ते म्हटल्यावर एक केळ्याचा घड उचलला, थँक्यू म्हटलं, निघून गेलो. तर असेच काही गमतीदार किस्से ते होत राहायचे त्या वयात.
आता मागे बघून बघितलं की वाटतं अरे ह्याला आपण खरं चूक केली की त्याचे पैसे बुडवले. पण आय थिंक त्या एजला ही मुलं ही मस्करीच्या आयुष्यात घेतलं जातं. तुम्हाला ते माहीत नसतं की काय करताय तुम्ही. अशा अनेक किस्से व्हायचे. कुठे आईस्क्रीम खायला गेलं तर आईस्क्रीम खाऊन घेतलं, कोणाला आईस्क्रीम छेडलं, कोणाचं काढून घेतलं मित्रांनी. असे अनेक किस्से टुर्नामेंट. आज ती मैत्री जपण्याचा एक तुला जो आनंद आहे तो आहे. आणि मला असाच एक प्रश्न तुझ्या पुढे ठेवायचा आहे की आपण याच्याबद्दल बोलत असतो कायम की आयुष्य जगताना, आयुष्य घडत असताना मैत्री खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मला वाटतं सोशल मीडियाच्या या आत्ता 21व्या शतकात धावपळीच्या जगामध्ये आपण मैत्री फार विसरत चाललेलो आहोत. तर मैत्रीचं इम्पॉर्टन्स मला थोडंसं सांगशील, कारण की मला वाटतं माणूस त्याच्याने घडतोय यार. म्हणजे आणि इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू हॅव फ्रेंड्स इन युअर लाईफ. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे हा. मैत्रीचं विचारलं तर खूप सारे माझ्या लहानपणीचे मित्र आहेत जे सगळे एक सर्टन एजला आल्यावर 24-25ला आपापल्या आयुष्यात बिझी होतात. कोणाला नोकरी, कोणाला बिझनेस, कोणाला फॅमिली, या सगळ्या प्रवासात सगळे बिझी होतात. सगळे कनेक्टेड असतात, कोण नसतात. पण कधीतरी कोणतरी 30शी क्रॉस केली, 35शी क्रॉस केली, थोडं आयुष्यात सेटल झाले बिझनेस वाईज, नोकरी वाईज, ग्रोथ वाईज, की त्यांना परत एक ओढ खेचायला लागते की अरे मी टेनिस खेळायचो, आता मी कोच आहे म्हटल्यावर मग मित्र कॉल करतात, अरे मला परत चालू करायचं आहे, काय करू. मी त्यांना सांगतो फक्त सकाळी कोर्टवर या, बाकी जबाबदारी माझी. आणि हे जे मित्र इथे मिळतात ना, हे असे मित्र स्पोर्ट्समधनं जे घडतात, ती मैत्री मला अनपॅरल आहे सगळ्याशी. कारण तुम्ही जेव्हा त्यांच्याशी कोर्ट शेअर करता, मॅचेस खेळता, जिंकणं हरणं जे शिकवतं ना, म्हणजे इतके सारे मित्र आहेत माझे जे आज परत कनेक्ट झालेत, ज्यांना फिटनेस जर्नी चालू झाली. ते म्हणतात की अरे गेले 8 वर्ष 10 वर्ष आम्ही जे करत होतो त्यात पैसे कमवत होतो, करिअर घडवत होतो, फॅमिली घडवत होतो, पण हेल्थकडे दुर्लक्ष झालं. आज इथे आल्याने हेल्थची जर्नी पुन्हा चालू झाली आणि ती जी जीवन आहे ते समृद्ध जीवनाकडे आम्ही चाललेलो आहे. म्हणजे कित्येक तरी माझ्याकडचे खेळणारे माझे जुने मित्र आहेत जे रात्री 2 वाजता 3 वाजता प्रवास करून येतात, पण सकाळी 6:30 वाजता टेनिस खेळायला हजर असतात. तसंच तुझा अजून एक मित्र आहे, आता मित्र आहे का त्याला अरे तुझंच म्हणलं पाहिजे, आपल्याच वयातले आहेत, समकालीन आहेत, पण ते आमदार आहेत. आणि सिद्धार्थ शिरोळे हे गेले 10-15 वर्ष त्याच्याहून अधिक काळ टेनिस खेळत आहेत. तर त्याला कसं जमतं हे सगळं, आणि त्याच्याबद्दल काही एखाद दुसरा किस्सा असेल सिद्धार्थबद्दल तर तू सांगशील काय? सो सिद्धार्थ शिरोळे आहे ते लहानपणीपासून टेनिस खेळलेला आहे. एक काळ होता 12-13 वर्षाचा की आम्ही एकाच ग्रुपमध्ये टेनिस खेळलो. सो तेव्हापासूनची ती मैत्री होती. आणि जसं मी म्हटलं असं की नंतर जाऊन सगळे आपापल्या याच्यात व्यस्त होतात, हे होतात, नंतर ते त्यांच्या करिअरमध्ये बिझी झाले. पण टेनिसची ओढ जी त्यांना होती, एक दिवस माझी त्यांची परत भेट झाली. मला म्हटलं संग्राम चालू करायचं पुन्हा. म्हटलं उद्या तुम्ही इथे या आणि तू चालू कर म्हटलं. सो तो तसंच म्हटल्याप्रमाणे तो कोर्टवर आला आणि खेळाशी परत कनेक्ट चालू झाला. आणि जो जुन्या मेमरीज असतात, ज्या फ्लॅश होतात, मसल मेमरी असते, ती जी आवड निर्माण झाली, त्याच्यातनं परत पुन्हा टेनिसचा प्रवास त्याला टेनिसमधल्या फोरहँड बॅकहँडचा फायदा विधानसभेत होतो का, तुला काय वाटतं? हो, मी हा प्रश्न त्याला कायम विचारतो की स्पोर्ट्सला तू तिथे कसं कनेक्ट करतो. तर तो मला कायम सांगतो कसं संग्राम म्हणतो, आपण गेम खेळतो, आपण कधी सेटमध्ये 2-4 डाऊन असतो, आपण कंटिन्युअसली स्ट्रॅटेजीचा विचार करत असतो, किंवा एखादी एस मारली तर बरं वाटतं. तसंच म्हटलं आपण तिथेसुद्धा असताना, मी भवनात असताना किंवा रोजच्या आयुष्यात असताना कंटिन्युअसली मी हे कनेक्ट करत असतो की मी डाऊन असेल तर मी तेव्हा काय करतो, मी अप असेल तर फार भारावून नाही जायचं की मी मॅच जिंकीनच म्हणून. सो म्हटलं हे सगळं स्पोर्ट्सशी कनेक्टेड असतं, त्यामुळे प्रचंड फायदा होतो म्हटलं स्पोर्ट्सचा. तुझी रोहन बोपण्णासोबत मैत्री असेल, सिद्धार्थसोबत असेल, तुम्ही आता सगळे 40sमध्ये आहात, पण तू एवढा फिट आहे, तर या फिट राहण्याचं रसायन काय? म्हणजे यू डोंट सीम लाईक व्हॉट, यू आर लाईक 44 आणि ऑलमोस्ट 30-32 वर्षाहून अधिक तू टेनिस खेळतोय. तर या फिटनेसचं रहस्य सांग थोडंसं. आणि मग मला त्या मगाशाच एका प्रश्नावर यायचं, तू जेव्हा सहज म्हणलं की फिटनेसमुळे जगणं समृद्ध होतं, तर त्या प्रश्नाकडे नंतर येऊ, पण पहिलं तुझ्या फिटनेसचं रहस्य सांग. सो फिटनेस हा लहानपासून टेनिस खेळल्यामुळे खरं काय वेगळा काही नव्हता. फिटनेस हा ऑलवेज पार्ट ऑफ लाईफ होता. आणि मी जसं सगळ्यांना सांगतो की हा पार्ट ऑफ लाईफच पाहिजे, बरोबर, तसंच ते मी जगतो. फक्त आता जसं वय वाढतं फिटनेसचे फॉर्म बदलतात. मला जसं मी म्हटलं जिमची आवड होती, मी पूर्वी प्रचंड जिम करायचो. एक सर्टन साईज अचीव्ह करायचा कॉलेजमध्ये डोक्यात असतं, किंवा एक सर्टन एजला असं डोक्यात असतं,
तसं करायचो. मग कोण जिममधले माझे मित्र होते, रोल मॉडेल्स होते, त्यांच्यासारखं ते हेवी लिफ्टिंग करायचं, ते सुद्धा मी करायचो. चांगला साईज झाला होता. आणि मग जसं एज वाढतं तसं लक्षात आलं की आता लीन होणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे फेडरर, जॉकोविच हे ऑब्व्हियसली रोल मॉडेल्स होते, और इवन लेब्रॉन जेम्स, क्रिस्टियानो रोनाल्डो, हे सगळे लेटर एजमध्ये त्यांनी वजन कट डाऊन करून लीन राहणं आणि हे अडॅप्ट केलं. त्याचबरोबर लाईफस्टाईल, फूड, न्यूट्रिशन हे इम्पॉर्टंट आहे. मग आम्ही ते काही चेंजेस केले. स्वतः गेले 9 वर्ष मी माझं डाएट जर विचारलं तर मी इंटरमिडियंट फास्टिंग करतो. किंवा काय सांगतो यार, 1-1 किलो चिकन खातो, मटन खातो आणि इंटरमिडिएट. करेक्ट आहे. त्याच्याबद्दल सांग जरा, काय म्हणजे नक्की किती मीठ खातो दिवसभरात आणि कशाचं मीठ खातो ते पण सांग जरा. सो मी मीठ लवर आहे, त्यात काही वादच नाही, तू अनेकदा पाहिलेला आहेस. आणि माझ्या डे टू डे रुटीनमध्ये जर विचारलं तर मी रोज सम फॉर्म ऑफ मीठ खातो. अगदी डे टू डे घरी जरी म्हटलं, किती किलोमध्ये सांग, ग्रॅममध्ये सांग. किलोमध्ये म्हटलं तर डेली याच्यात माझं एनिथिंग फ्रॉम 600 ग्रॅम्स टू 900 ग्रॅम्स हे चिकन मी रोज खातो. ऑलमोस्ट अर्धा ते 1 किलो. 1 किलोपर्यंत जातं. पचवतो कसं? ग्राउंडवरच आहे, 8 तास. वेगळं पचवायला काही लागत नाही. माझे वर्कआउट्स असतात, त्यामुळे त्यात ते अजून मला त्याची मदतच होते. कारण प्रोटीन इंटेक माझा पुरा होतो. मला त्यामुळे कधी वेगळं प्रोटीन रिक्वायरमेंट फुलफिल करायला वेगळं कुठलं डाएट अडॉप्ट नाही करायला लागलं. हे माझ्यासाठी नॅचरलच होतं. आज जेव्हा मी वाचतो लोकांना की इतके ग्रॅम प्रोटीन घेतलं पाहिजे, तितकं घेतलं पाहिजे, म्हटलं हे तर खेळामुळे लकीली आमचं. पण मग एनी टाईप ऑफ मीट का काय आता? कारण की आपण एका सध्या अशा परिस्थितीतनं जातोय की हे खाऊ नका, ते खाऊ नका, म्हणजे हे डाएट म्हणून पण सांगतायत आणि रिलिजियस म्हणून पण सांगतायत. बट व्हॉट अबाउट यू? यू आर अ मीट लवर. तू जग फिरलाय, जगातले वेगवेगळे मीठ खाल्लेले आहेत, बीफचे पदार्थ खाल्ले असतील, चिकन, मटन सगळंच असेल, पोर्क असेल, सगळंच आहे. म्हणजे तर तू सगळ्या प्रकारचं मीठ खातो का? तू पण थोडं ट्राय सगळ्या प्रकारचे मीठ केले. ट्रॅडिशनली आपल्याकडे घरी जे चिकन मटण बनतं त्यातलं मटण मला अजून जास्त आवडतं. जसं तू म्हटलास मी किलोमध्ये सांग, तर मटण मी मध्ये एका सिटिंगमध्ये 1 किंवा त्याच्यापेक्षा जास्त किलो खाऊ शकतो. त्याच्यावर एखादा एपिसोड करायला पाहिजे. तू स्वतः बनवताना आणि तू स्वतः खाताना. बनवायचं मी सांगू शकत नाही, मी खायचं नक्की सांगू शकतो. आणि 1 किलो मध्ये जेव्हा मटण खातो, आपण म्हणतो तर लाईफस्टाईलचा प्रश्न आहे. मला विचारतात अरे 1 किलो कसं खातो? तर मग मी त्यावेळेस 1 मील अ डे जे आहे हे अडॅप्ट करतो. मी जर दुपारी 1 किलो मटण खाल्लं तर मी पुढचे 24 तास मग काही अन्न घेत नाही. मग तुला आणि मला जे सगळ्यात आवडीची एक वस्तू आहे किंवा आपल्याला आहे ब्लॅक कॉफी. तर मग मी फक्त ब्लॅक कॉफीचं सेवन करतो उरलेल्या वेळात, आणि त्या 24 तासात मग मी 2 किंवा 3 कप ब्लॅक कॉफी पितो. जेव्हा तू मटण खातोस तुझ्या मोस्ट ऑफ द प्रोटीन रिक्वायरमेंट्स फुलफिल होतात. त्याच्यावर थोडंसं सॅलड घेतो आणि दॅट इज नेसेसरी. आय फील तुझ्यासारख्या स्पोर्ट्सला नेसेसरी तर आहेच आहे, पण प्रोटीन एनी विच वे प्रत्येक माणसाला नेसेसरी आहे. सो माझी आवड त्याच्याकडे थोडी ऑलवेज जास्ती होती, माझी आवड जास्ती होती, मी ते जास्ती खातो. तू कॉफीचा उल्लेख केला. कॉफी लवर तर मी पण आहे आणि प्रत्येक पेयाबद्दल कायम मिथ्स राहिलेले आहेत. आणि ते फक्त भारतातच असतात असं नाही, जगभरात मिथ्स राहतात कुठले ना कुठले. पण आज 1 किंवा 2 गोष्टी अशा प्रूव्ह झाल्यात की कॉफी इज द सेकंड मोस्ट कन्झ्युमेबल ड्रिंक आफ्टर वॉटर. आणि मागच्या 30 ते 40 वर्षात कॉफीवर खूप रिसर्च झालेला आहे, विच इज अ प्रूव्हन ड्रिंक असंही म्हटलं जातं चहापेक्षा. तर खरंच ब्लॅक कॉफी किंवा अमेरिकॅनो किंवा ब्लॅक कॉफीचे इतर प्रकार याचे नक्की फायदे काय आहेत? कारण की ते मी तर सांगतच राहतो माझ्या इंस्टाग्राम स्टोरीजवरनं, पण कॅफिन इंटेक का पाहिजे असतो आणि तुझा कॅफिन इंटेक किती होतो दिवसभरात? सो आता कॉफीचं सध्या जर तुम्ही बघाल तर कॉफी कल्चर आलेलं आहे म्हणायला हरकत नाही. पुण्यात सर्वत्र आपण बघतोय की कॉफी पिणाऱ्या मुलांचं प्रमाण प्रचंड वाढल्यावर ॲडल्ट्स असतील किंवा काही लोक पूर्वीचे जे टी लवर होते, टिपिकली अमृततुल्यावरच्या चहा पिणारे, ते सुद्धा कॉफीला शिफ्ट होतात. तुझ्या माझ्यासारख्या आहेत ज्यांना अमेरिकानो आवडते, म्हणजे ब्लॅक कॉफी आवडते. तर आपण तर जगभरून कुठून कुठून सोर्स करतो हे तू आणि मी, आपण किंवा आपले काही मित्र, ते सगळ्यांना माहिती आहे. पण ब्लॅक कॉफी पिल्याने मला तरी वैयक्तिक जे वाटतं की सकाळी मला जे एक असं जागा झाल्याची भावना येते किंवा जे केमिकल रिलीज बॉडीत मिळतं, करेक्ट, ते अनपॅरल आहे. तू म्हणतोस आज सोशल मीडिया आहे, सोशल मीडियावर तुला दोन्ही वाचायला मिळणार आहे की कॉफी पिऊ नये. कोणी सांगतं कॉफीमुळे तुला ॲसिडिटी होईल, कोणी म्हणतं पल्पिटेशन होतं. सो प्रत्येकाचा आपापला एक्सपिरियन्स आहे मी म्हणेन. पण ब्लॅक कॉफी ही अतिशय चांगली आहे प्यायला. खूप लोक म्हणतात ब्लॅक कॉफीने वेट लॉस होतो का? तर ब्लॅक कॉफीमुळे वेट लॉस होत नाही. इट कॅन बी वन ऑफ द फॅक्टर्स लिडिंग टू दॅट. पण आता असंही प्रूव्ह केलं जातं की BP किंवा हार्ट इश्यूज
आणि फॅटी लिव्हर वगैरे याच्यासाठी तर डेफिनेटली कॉफी ही रेकमेंड केली जाते वर्ल्ड वाईड. आणि त्याचे फायदेही लोकांना दिसत आहेत कारण की ते प्रूव्हन आहेत, त्याचे रिसर्च असतील किंवा काय. तर कॉफी तर आपण घेणारच आहोत, आपल्याला कॉफी आवडत राहते. आणि अजून एक विषय मला असा छेडायचा होता मगाशी जो राहिला, तो म्हणजे तू फिटनेसबद्दल बोलला, मैत्रीबद्दल बोलला, आणि मैत्रीतनं आज तुझेच जुने मित्र परत फिटनेसकडे वळाले. तर मध्ये झुंझुनवाला नावाचा एक मोठा स्टॉक मार्केट मला माणूस होता की ज्याला भारतभर सगळे ओळखायचे, आणि त्याचं निधन झालं. आणि त्याचं निधन झालेलं शेवटच्या टप्प्यात तो असं म्हणाला की मी पैसे भरपूर कमवले पण मी फिटनेस कमवलं नाही. तर त्याबद्दल तू काय सांगशील? म्हणजे आजचं सगळ्यात मोठी वेल्थ कुठली असेल? आपण म्हणताना सहज म्हणतोय रे हेल्थ इज वेल्थ, पण चला अप्लाय कोण करतंय? तर त्याबद्दल थोडंसं विचारलंस तू. सो कोविड नंतर प्रामुख्याने खूप सारे लोक जे टेनिस खेळतात त्यांच्याशी चर्चा करताना एक कळतं, काही 50शीतले आहेत, काही 60शीतले आहेत. ते म्हणतात त्यांनी त्यांच्या आयुष्यात पैसे तर खूप कमवलेत, खूप सारे कमवलेत, पण कोविडने त्यांना एक दाखवलं की जगातला सगळ्यात श्रीमंत माणूससुद्धा असेल किंवा खूप शिकलेला असेल और व्हॉटेवर असेल, कोविडमध्ये ते एक क्षणात संपतं. सो त्यानंतर किंवा कोविडसारखं इतर काय पॅन्डेमिक आले, आलं तरी, आणि जर तुमची हेल्थ नसेल तर तुम्ही त्याचा उपभोग घेणं किंवा आनंद घेणं ती वेल्थ व्यर्थ आहे. बरोबर. म्हणजे मला अनेक मित्र सांगतात की आता फिटनेस जेव्हापासून माझा चालू झाला आहे, मग कुठलाही फॉर्म ऑफ स्पोर्ट असेल, टेनिस असेल, बॅडमिंटन असेल, जिम असेल, पण खेळायला लागल्यापासून त्या स्पोर्टमध्ये परत ते जे आता आयुष्य जगतायत ना, त्यांची कामाची कॅपॅसिटी पण वाढली. कॅन यू बिलीव्ह दॅट? बरोबर. कारण खेळामुळे त्यांचा जो स्टॅमिना वाढतोय, ते म्हणतात मी दमतच नाहीये, मी थकतच नाही, ऍक्टिव्ह राहते, बॉडी ऍक्टिव्ह राहते. सो त्यांना कुठेही रेस्ट किंवा दर 3-4 दिवसानंतर जे फटीक येते ते म्हणतात माझा फटीक जाते. जसं मी मगाशी उल्लेख केला की रात्री लेट आली तरी ते सकाळी येतात कारण त्यांना आता खेळाचा इम्पॉर्टन्स कळलाय. करेक्ट. बरं, काही जण आपण जसे म्हणतो की फूड लवर्स असतात, तसे माझे काही मित्र आहेत, ते म्हणतात मी केवळ आणि केवळ खेळतोय कारण मला हवं ते खाता येते, कारण मी रोज ते माझं बर्न करू शकतोय. किंवा तू सहज बोलून गेलाय की स्पोर्ट्स म्हणणं अशा तुम्ही टॅक्टिक्स शिकत असतात कुठले जे तुम्ही बिझनेसमध्ये, नोकरीमध्ये कुठे अप्लाय करू शकता, एज्युकेशनमध्ये अप्लाय करू शकता. तर ही खूप भारी गोष्ट आहे असं मला वाटतं. एक छोटंसं उदाहरण सांगेन मी. जसं तू विचारलंस, आपण मगाशी म्हटलं की मॅचमध्ये वर खाली होतं, अप्स अँड डाऊन्स असतात. एक मला मित्राने एकदा मला फोन करून सांगितलं, म्हटलं आज एक गंमत झाली. म्हटलं मी एका ठिकाणी तो ऑर्डर मिळवायला गेला होता आणि तो बरेच दिवस त्यांच्याशी स्ट्रगल चालला होता. ते ऑब्व्हियसली 3-4 मीटिंग झाल्या होत्या आणि असं टुवर्ड्स द एंड येत होतं, पण त्याच्या हातात ती मिळत नव्हती. तो म्हटला मी तिथे बसलो, त्या समोरच्या माणसाला मध्ये एक उठून जायला लागलं काही कारणासाठी 2-3 मिनिटांसाठी. तर तो म्हटला मी तेव्हा आदल्या दिवशी का त्याच्या आदल्या दिवशी खेळलेली मॅच होती ज्याच्यात तो डाऊन होता, आणि तेव्हा म्हटला मी विचार केला की मी काय करू शकतो आणि कमबॅक कसा करू आजची मॅच जिंकायला. तो म्हटला त्या 2-3 मिनिटात मी तेच विचार केला की मला ही 2-3 मिनिटं मिळाली, तो माणूस पुन्हा तिथे समोरून माझ्या बसेस तोर, तर हा कमबॅक मी कसा करू. आणि तो म्हटला मीच काही केलेल्या गोष्टी ज्या मला आठवल्या, ज्याची मी मांडणी केली, आणि मग नंतर म्हटलं मला 2 दिवसानंतर कळलं की मला ती ऑर्डर मिळाली. तेव्हा त्याने मला आवर्जून सांगितलं की म्हटलं संग्राम, मी टेनिसची स्ट्रॅटेजी कमबॅक कसा करायचा ही इम्प्लिमेंट केली, ही अप्लाय केली, आणि ती ऑर्डर मला मिळाली. म्हटलं याचा खूप आनंद आहे. म्हणजे कुठलाही स्पोर्ट्स खेळत असेल त्यातले काही जे काही टॅक्टिक्स आहेत ते जर आपण वापरले आयुष्यात, तर आयुष्य एकदम सुखकर होतं. स्पोर्ट्स तुम्हाला जिंकणं आणि जिंकण्यापेक्षा महत्त्वाचं हरणं हे खूप फार छान शिकवतं. हारणं पचवणं म्हणूयात का आपण? हारणं पचवणं म्हण किंवा हारण्यातनं शिकणं हे दोन्ही आहे. कारण टेनिसमध्ये मी नेहमी सांगतो मुलांना की ग्रँड स्लॅम असेल किंवा जिंकणेवाले कोई बाजीगर कहते, ही लाईफलाईन तर अगदी म्हणजे शाहरुखने दिलेली सगळ्यांनीच वापरावी. किती मोठी टुर्नामेंट असेल तरी शेवटी एकच प्लेअर टेनिसमध्ये ती मॅच जिंकतो, टुर्नामेंट जिंकतो. बरोबर. सो आलेले 128 वर्ल्ड क्लास प्लेअर हे काहीतरी शिकूनच परत जातात. सो मध्येच एक प्लेअर म्हटला की एव्हरी वीक आय एम अ विनर इवन इफ आय हॅव लॉस्ट द टुर्नामेंट. वावरिंका कोणतरी म्हटलं की आय एम स्टील अ विनर, कारण मी त्यातनं काहीतरी घेऊनच जातोय. एव्हरी डे माझ्या प्रॅक्टिसमध्ये मला 1% बेटर व्हायला ट्राय करायचं, असे सगळे ग्रेट सांगतात. सो तेच जर तुम्ही रोजच्या जीवनात अप्लाय केलं की मी आज माझ्या कामाच्या ठिकाणी कालच्यापेक्षा बेटर करणार आहे, तर तुमचा बिझनेस, नोकरी जे काय करताय तुम्ही बेटरच कराल आणि बेटर आयुष्य जगाल. तू मैत्री, फिटनेस, कॉफी हे सगळं झालं, पण मला परत टेनिसकडे जायचं. ते अशासाठी की तुझ्या आत्ता बोलण्यात उल्लेख झाला की अनेक वर्ल्ड क्लास प्लेयर्सला तू ऑब्झर्व केलं.
मग मे बी ते टी व्हीवर असेल, काही मॅचेस तर तू प्रत्यक्षात जाऊन बघितलं. तर गेली 2-3 दशकं ज्यांनी आपल्याला खूप एंटरटेन केलं, आपल्याला आनंदाचे क्षण दिले, असे अफलातून टेनिस प्लेयर होते. तर त्या टेनिस प्लेयर्सबद्दल तू सांग, त्याच्यात मेल्स फिमेल्स दोन्हीबद्दल तू सांग, आणि तुला सगळ्यात आवडणारा टेनिस प्लेयर कुठला आणि त्याच्याकडनं तू काय शिकतो सगळंच सांग सविस्तरपर्यंत. कारण की अनेक प्रेक्षक असे की त्यांना हा गेम पण अजून नीट बघत नाहीत, किंवा पेपरमध्ये कुठेतरी वाचतात शेवटच्या पानावर की बाबा नदाल नावाचं कोणतरी आहे, जोकोविच नावाचं कोणतरी आहे, आणि फेडरर जो तुला सगळ्यात आवडतो. तर त्या सगळ्याचबद्दल सविस्तरपणे तुला आवडणारे प्लेयर्स, फिमेल्स मेल्स, आणि काही किस्से तुला आठवणीतले, किंवा तुझी एखादी मॅच तू कुठे परदेशात बघायला गेला असेल तर ती. सो जेव्हा ग्रोईंग अप एज म्हणतो तेव्हा टेनिस बघत होतो टी व्हीवर, तेव्हा व्यवस्थित केबल येऊन सगळं दिसायला लागलं. त्यावेळेस सॅम्प्रस हा वन ऑफ द टॉप प्लेयर्स इन द वर्ल्ड होता अमेरिकेचा. आंद्रे अगासी होता, आणि पीट सॅम्प्रस हा माझा त्यावेळेसचा सगळ्यात जास्त आवडता प्लेयर. त्याची सर्व्हिसची स्टाईल मला आवडायची, मलाही, कारण सर्व्हिसचं प्रचंड वेळ होतं, फर्स्ट सर्व त्याच्यासारखे मारायचं. त्यामुळे सॅम्प्रस हा ग्रोईंग एजमध्ये होता. त्यानंतर रॉजर फेडरर मिळाला जगाला, त्याचबरोबर नडाल मिळाला. सो जसं तू म्हटलास, फेडरर हा माझा ऑलवेज फर्स्ट लव्ह होता. प्रचंड आवडतो मला आजसुद्धा. आणि एक क्षण असा आला की मी 2009 का 10ला दुबई ओपन बघायला गेलो होतो. रोहन बोपण्णा होता. मी रोहनला सांगितलं की मी येतोय बघायला, तर काय करता येईल. तो म्हटला तू ये, काय करायचं ते मी बघतो. सो रोहन मला तिथे त्यावेळेस लॉकर रूममध्ये घेऊन गेला. हो, तुझी भेट झाली. मला एक क्षण असा आला की पहिल्या दिवशी नाही भेट झाली, पहिल्या दिवशी मी जॉकोविचला भेटलो रोहनमुळे. आणि 2 दिवसानंतर फेडररच्या आजूबाजू त्यावेळेस सिक्युरिटी पण होती. आणि एक क्षण असा आला की त्याची प्रेस कॉन्फरन्स संपली आणि तो आला आणि फॅन्सला भेटायसाठी होता. लकीली लॉकर रूममध्ये काय असतं, फार प्लेयर्स नसतात. करेक्ट. त्यांचे कोचेस किंवा त्यांचे अक्रेडिटेशन कार्ड ज्यांना खूप इंटिमेट स्पेस असते ती. करेक्ट. सो तिथे तो क्षण आला की मी समोर आलो आणि मला त्याला शेक हँड करता आला आणि त्याच्याबरोबर एक फोटो काढता आला. तो थरो जेंटलमन टू द कोर. पण त्याला समोर बघणं करेक्ट हे एक वेगळंच होतं. आणि मग नंतर मी अनेकदा दुबई ओपनला जायला सुरुवात झाली. अनेक वेळा आम्ही सगळे मित्र टेनिस खेळणारे जातो. सो टेनिसमुळे ते एक झालं की टेनिसचे जे मित्र आहेत ती फॅमिली होते. बरोबर. सो जाताना मग टेनिसचे मित्र, त्यांच्या बायका, असं सुद्धा आम्ही टुर्नामेंटला गेलेलो आहोत. किंवा पुण्याच्या जवळ महाबळेश्वर पाचगणीमध्ये एक टुर्नामेंट होते, फेवरेट हॉटेल सगळ्यांचा रेवाईन, जिथे 4 टेनिस कोर्ट्स आहेत. सो आम्ही टेनिस ट्रिप म्हणून जातो तिथे. बरोबर. की तिथे मी, माझे मित्र, त्यांच्या बायका, फॅमिली जातो, जे काही टिपिकली महाबळेश्वरमध्ये हिंडतो फिरतो, आणि संध्याकाळी आम्ही तिथे 2-2 तास टेनिस खेळतो. सो हे जे मित्र बनलेत ना, हे आयुष्याचे मित्र बनलेत. पण तू एखाद्या म्हणजे इन्स्पायरिंग फिमेल टेनिस प्लेअर बद्दल कुणाचं नाव घेशील? म्हणजे तुला जे सगळ्यात आवडली खेळाडू, मग त्या वेगवेगळ्या असतील, आणि का, म्हणजे त्याच्यातलं काय तू बघतो? त्यांच्या फिटनेस असेल, त्यांचा स्पोर्ट्स असेल, व्हॉट डू यू सी? स्टेफी ग्राफ मला फार आवडायची. स्टेफी ग्राफ 2 कारणांसाठी लोकांना आवडायची. एक तर टेनिस सगळे सांगतायत आणि मग ते पिअर प्रेशर पण होतं त्या काळात. मला वाटतं की कोणीतरी बघायचं आणि तो म्हणायचा की स्टेफी ग्राफ खूप भारी दिसते, म्हणून पण टेनिस बघणारे वाढले होते. हो, मला खूप जण विचारायचे. स्टेफी ग्राफची मॅच मी नक्की बघतो, गब्रिएला सबात्रीची मॅच बघतो. मला त्यांना टेनिस समजू नाही तर नाही समजू तसे बघायला सुरुवात करायचे लोक, आणि मग जशी आवड निर्माण होईल तसे बघत जायचे. सो नंतरच्या काळात, बट शी वॉज अ वंडरफुल प्लेयर. शी वॉज वन ऑफ दी बेस्ट प्लेयर्स एव्हर प्रोड्युस्ड. बरोबर. शी एंडेड अप विनिंग ऑल द ग्रँड स्लॅम्स अँड ऑलिम्पिक मेडल इन द सेम इयर. करेक्ट. अनबिलिव्हेबल प्लेयर. नंतरच्या काळात मला जसं तू विचारशील की इन्स्पायरिंग प्लेयर कुठली वाटली फिमेलमध्ये, तर सेरेना विल्यम्स आणि व्हिनस विल्यम्स या ज्या सिस्टर्स टेनिस सर्किटवर आल्या, आणि त्यांचा तू मला जेव्हा मूवी आला तू रेकमेंड केलंस, त्यानंतर मी तो पाहिला. किंग रिचर्ड. तो मग मी पाहिला. तोपर्यंत मी पाहिला नव्हता, मी ऐकलं होतं, फक्त चर्चा होती, टीजर्स पाहिले होते, आणि तो पाहिला. कारण त्यांना मी त्यांच्या मॅचेस ऑलवेज पाहिल्या होत्या, त्यांचा प्रवास ऐकला होता. त्या बघितल्यावर ज्या होत्या ना, त्यांच्यासारख्या रोल मॉडेल्स असणं हे या स्पोर्ट करता किंवा एनी स्पोर्ट करता फार गरजेचं आहे. आणि त्यांची स्टोरी मला वाटतं इंडियन्सला सुद्धा लागू होते, बिकॉज दे ऑल्सो केम फ्रॉम अ व्हेरी लोअर क्लास फॅमिली, आणि देअर फादर टूक देम टू अनदर लेवल वाईल्ड डेडिकेशन आणि सगळ्याच गोष्टी.
तर मला वाटतं ते भारतीय मुलामुलींना सुद्धा खूप इन्स्पायरिंग आहेत, खूप इन्स्पायरिंग आहे. सो मगाशी तुझं एक पॉईंट मला विचारलास की भारतात इन्फ्रास्ट्रक्चरचं कसं, तर ते ज्या बॅकग्राऊंडमधनं आले, फार काय समृद्ध बॅकग्राऊंड नव्हतं, ते वडील पेट्रोल पंपावर काम करायचे. इन्फ्रास्ट्रक्चर वाईज असं होतं की अमेरिकेत खूप ठिकाणी पब्लिक, जसे आपल्याकडे गार्डन्स आहेत, बरोबर, उद्यानं म्हणतो आपण, तसं अनेक ठिकाणी अमेरिकेत टेनिस कोर्ट्स आहेत ज्याचा त्यांना ॲक्सेस होता. तिथे त्या जायला लागल्या, वडील त्यांना घेऊन जायला लागले, तेच कोचिंग करायला लागले. बरोबर. तसंच आपल्याकडे म्हटलं ग्रामीणमधून येणारे लोक किंवा अजून कुठल्या एरियात येणारे लोक, जिकडे त्यांना स्पोर्ट अफोर्ड नाही होत, तिथे जर फॅसिलिटीज डेव्हलप झाल्या तर ते खेळायला लागतील. आणि जशा विलियम्स सिस्टर्स खेळायला लागल्या, नंतर त्यांना मग लोक बघायला लागली, मग त्यांना एका अकॅडमीने अडॉप्ट केलं आणि त्यांचा प्रवास चालू झाला. तसं इंडियात जर कोर्ट्स चालू होतील, ते सुद्धा खूप ठिकाणी आता विचार चालला लोकांचा चालू करायचा, पण गव्हर्नमेंट जेव्हा ह्याच्यात जर स्टेप करेल ना, एका वेगळ्या व्हॉल्यूमला जाईल. बरोबर, की स्काउटिंग द टॅलेंट फ्रॉम अराउंड स्मॉल विलेजेस, करेक्ट, ते जेव्हा या ह्याच्यात येतील तेव्हा या अनेक विलियम सिस्टर्स घडतील आणि अनेक मुलं घडतील वेगवेगळ्या स्पोर्टमध्ये. त्यांना जर इन्फ्रास्ट्रक्चर वाईज फ्रीडम दिलं, त्यांना जर नोकरी धंदा करायचं प्रेशर काढून घेतलं, तर टॅलेंटची कमी नाही आहे. टॅलेंटची कमी तुझं बोलण्यात इन्फ्रा, टॅलेंट ते डेव्हलप करणं हे सगळंच येतं. आपण गव्हर्नमेंटकडनं भरपूर वेळा अपेक्षा करतो आणि करायलाच पाहिजे आपण एक नागरिक म्हणून, पण आपला सुद्धा एक खालीचा वाटा असतो. तू स्वतः एक अकॅडमी चालवतो, यू आर द डिरेक्टर इन दॅट अकॅडमी, तर त्याबद्दल थोडं सांग की या अकॅडमीत जिथे आपण बसलोय आत्ता, म्हणजे या कोर्ट्सवर बसलो, तर इथे हे सगळं कसं घडतं, कुठल्या एज ग्रुप्सचे असतात आणि किती तास चालतं, त्याचं फी स्ट्रक्चर टेंटेटिव्हली म्हणा, किंवा एनीवन हू इज विलिंग टू जॉईन दिस स्पोर्ट्स, व्हॉट वुड यू से? सो आपण ज्या वास्तूत आत्ता बसलोय, एक छान सांगायचा फॅक्ट असा आहे की या कोर्टला 100 वर्ष पूर्ण झाली. बघा, म्हणजे जवळपास काय 1920-25 पासून हे कोर्ट, ते आज या वर्षी या टेनिस कोर्ट्सना, या सगळ्या एरिनाला 100 वर्ष पूर्ण झाली. या कोर्ट्सनी पण किती प्लेयर्स बघितले, आणि इथे कोर्ट शिफ्ट व्हायच्या आधी अजून 25 वर्ष फर्ग्युसन कॉलेजच्या मेन बिल्डिंगच्या इथे 3 कोर्ट्स होती का 4 होती, आणि नंतर तिथे शिफ्ट झाली आणि वाढली, पण या वास्तूला 100 वर्ष झाली. सो इथे जेव्हा आम्ही करतो कोचिंग, तर इथे आपले भारताचे जे कोच आहेत नंदन बाळ, त्यांनी ही चालू केलेली अकॅडमी आहे, आणि त्यांच्याकडे जे प्लेयर्स आहेत, ॲडव्हान्स प्लेयर आहेत, त्या सगळ्यांचा प्रोग्राम, त्यांचे मेंटॉर जे आहेत नंदन बाळ, त्यांच्याबरोबर मी काम करतो आणि आम्ही मुलांचे प्रोग्राम्स डिसाईड करतो. नॅशनल रँक्स प्लेयर असतील त्यांचा प्रोग्राम वेगळा असतो. बरोबर, जसं मी म्हटलं माझे मित्र खेळतात, त्यांचा प्रोग्राम वेगळा असतो, आणि शाळेची मुलं काही संध्याकाळी माझ्याबरोबर ज्यांना मॅचेसला जाण्यासाठी जास्ती खेळायचं असतं, ते हार्ड कोर्ट, जसं तू मगाशी उल्लेख केलास हार्ड कोर्टचा, तसं हार्ड कोर्टवर खेळायचं असेल तर अनेक पुण्याच्या ठिकाणी मी त्यांना घेऊन जातो, तिथे खेळवतो. तर त्यांच्यासाठी चालू करायचं असेल टेनिस, तर वयाच्या 5व्या वर्षापासून ते तुम्ही चालू शकता, या वयापर्यंत तुम्ही टेनिस खेळू शकता. तू हे जे वाक्य बोललाय ना, नेहमी सांगतो की तुला मी वाट बघतोय की टेनिस कधी तू चालू करणार. नाही, तू हे जे वाक्य बोललाय त्याला अजून एक रिसर्च असा आलाय की पीपल हू प्ले रॅकेट स्पोर्ट्स स्टे लॉंगर, असंही एक रिसर्च प्रूव्ह झालाय. तर या वेगवेगळ्या रॅकेट स्पोर्ट्स बद्दल तू काय सांगशील? आता हे वेगवेगळे स्पोर्ट्स येत आहेत, त्याचे काही उल्लेख करू वाटलेस तर प्लीज. म्हणजे बॅडमिंटन, टेनिस हे 2 ज्ञात आहेत, पण अजून काही स्पोर्ट्स येत आहेत. सो जसं तू म्हटलास की रॅकेट स्पोर्टमुळे आयुष्य वाढतं, हे करेक्ट आहे रिसर्च. आय थिंक कुठलाही स्पोर्ट खेळल्यामुळे आयुष्य वाढतंच, हे माझं ठाम मत आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला जो लाईफस्टाईल जगायचा जो चान्स मिळतो तो अनपॅरल आहे. कशाला? कमिंग बॅक टू रॅकेट स्पोर्ट्स वाढलेत का? तर हो, वाढलेत. पिकल बॉल, पेडल, आत्ताच तू जसं सांगतोयस मला की आता पिकल मी जास्तीत जास्त खेळायला लागलो. पिकल बॉल जगभर पिकअप होते, आणि हा एक नवीन फॉर्म ऑफ एक्सरसाइज झाला लोकांना, जे पटकन लोक अडॉप्ट करतात या स्पोर्टला, आणि त्याचा झपाट्याने वाढ होताना दिसते मला सगळीकडे. बरोबर, जसं तूच सांगितलं की तुझ्या घराच्या जवळ आता 2-3 कोर्ट झाले, तू जातोयस, तर त्याचं पॉप्युलॅरिटीचं 1-2 कारण सांगतो की हा पटकन कोणालाही खेळता येणार का स्पोर्ट झाला आहे, हे मला लक्षात येते. लागणारी जागा ही कमी आहे, आणि 4 मुलं मित्र एकत्र आले की जसे पूर्वी कॉफी शॉपमध्ये किंवा चहाच्या टपरीवर बसायचे, तर आता ते स्पोर्ट खेळतात, कारण फिटनेसचं महत्त्व हे सगळीकडे आलेलं आहे. पेडल आता आहे, स्क्वॅश आहे, स्क्वॉश आहे.
आणि पीपल पेक्षा पिकल आणि पेडल हे जास्त पिकअप होतं. हो हो, हे खूपच इझी टू पिकअप आहे. IT पब्लिकला पण ते आवडतं. सर्व मी म्हणेन सगळ्यांनाच सर्व आवडतं. एज कॅटेगरीला पिकअप होते. कॉलेजची मुलं असतील किंवा जसं तू ITचा पण उल्लेख परत केला, एक प्रश्न असा आहे संग्राम, की मी पण भरपूर पॉडकास्ट बघत असतो आणि बहुसंख्य लोकांचा असा समज होतो की पॉडकास्टवर येणारे लोक नुसतं काय ज्ञान देत सुटलेली आहेत, ज्ञान वाटतात. आपल्यालाही तसं म्हणू शकतात लोक, मला माहीत नाही. परंतु त्यातला एक भाग मला जो नोंदवायचा तो असा आहे की हे सगळं करायला काय पैसे पाहिजे, आयुष्य पाहिजे, बॅकअप पाहिजे तरच होऊ शकतं. तर मला वाटतं ही पण एक गोष्ट मिथ आहे. म्हणजे तू काय बिलिनियर नव्हता की ज्यातनं तू टेनिस हे हॉबीमधनं केलं, ते पॅशन झालं आणि आज ते प्रोफेशन झालं. तर त्या प्रवासाबद्दल सांग. खरं तर सगळ्यांचाच प्रवास असतो, फक्त तो वेगवेगळ्या पातळीवर असतो. मी काय म्हणतो, मी अजून 1 मिनिट अशासाठी घेतो की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संसार, फायनान्सेस, आजारपणं ही सगळीच आहेत. ही कोणालाही चुकत नाही. ना ती अमिताभ बच्चनला चुकतात, ना संग्रामला आणि साकूला चुकतात. कोणाला जन्माला आला की या सगळ्या ह्याच्यातनं जातो, जायलाच लागतं. मोस्ट ऑफ द थिंग्स मधनं जातो. तर लोकांना, मला सगळ्यांनाच तू काय सांगशील की इवन इफ यू डोंट हॅव इनफ ऑफ मनी, पण स्पोर्ट्स खेळायला किंवा काही गोष्टी करायला कसे पुढे जाऊ शकतो आणि तेच पॅशन प्रोफेशनमध्ये कन्वर्ट होऊ शकतं का? सो स्पोर्ट खेळायला अगदी बेसिक सुरुवात करायला फार काही पैसे लागत नाहीत. अगदी बेसिक कोचिंग जर तू आमच्याकडचं विचारलंस तर 4,500 रुपये बिगिनर्सची फी आहे, जी कुठल्याही हल्ली माणसाला बऱ्यापैकी नोकरी करणाऱ्या किंवा बिझनेस करणाऱ्या अफोर्ड होते आपल्या मुलासाठी. कारण लोक मुलांवर खर्च करतात आपापल्या किंवा आता स्वतःवर खर्च करतात. ॲडल्टचं खेळाचं प्रमाण वाढलंय कारण लोक स्वतःवर इन्व्हेस्ट करायला लागले, स्वतःच्या हेल्थवर इन्व्हेस्ट करायला लागले. कमिंग बॅक टू प्रोफेशन, तर अनेक फील्डमध्ये माझे मित्र आहेत जे वेगवेगळे कोचिंग करत आहेत. आणि जसं लोकांचं खेळाचं प्रमाण वाढलंय, ह्याच्यातनं लोकांना आनंद मिळतोय किंवा स्पोर्ट्स खेळतायत किंवा फिटनेस जर्नी होती, तर ती लोक तो स्पोर्ट जास्ती खेळतायत. आणि तसं तसं प्रत्येकाचं आपापलं कोचिंग चांगलं चालतं. जसं कोचिंग चालतं तसंच त्यातनं तो एक सर्टन अमाऊंट ऑफ पैसे कमवू शकतो, त्याला काहीच लिमिट नाही. आणि मग यू डोंट हॅव टू डू दोज पर्टिक्युलर जॉब्स. बरोबर. आणि स्पोर्ट्समध्ये पण अनेक लेवलला तुम्ही जाऊ शकता. स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर करण्यापासून ते कोचिंग करण्यापर्यंत, ते इक्विपमेंट विकण्यापर्यंत. स्पोर्ट्समध्ये पण बिझनेस व्हेरिएशन्स, करिअर व्हेरिएशन्स भरपूर आहेत. जसं आता काही ठिकाणी, आता मी एका मित्राच्या ठिकाणी त्याला टेनिस कोर्ट करून हवं होतं, तर त्याचं कन्सल्टन्सी करणं किंवा टेनिस कोर्ट करणं, पिकल बॉल कोर्ट करणं, हा सुद्धा एक व्यवसाय जो मी करतो ह्याला जोडधंदा म्हणून. तसंच त्याचबरोबर अजून काही लोक आहेत जे स्पोर्ट्सवाले, ज्यांनी स्पोर्ट्स शॉप टाकली आहेत. सो स्पोर्ट्समध्ये सुद्धा वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्यात तुम्ही काही गोष्टी करू शकता. स्पोर्ट्सच्या एजन्सीज आहेत, रॅकेट्स आहेत, शूज आहेत, ज्याच्यात तुम्ही डीलरशिप घेऊ शकता आणि स्पोर्ट्सशीच निगडीत असू शकता. आणि तुम्हाला या सगळ्यामुळे तुम्ही स्पोर्ट्समध्ये शेवटपर्यंत राहता. तू करिअर तुझं तर बनवलंच, पण करिअरमधनं पैसे येतात, फेम पण येतं, लाईफस्टाईल डेव्हलप होते, हे मान्यच आहे मला. पण जर कोचिंग करिअरमधनं जर नवीन खेळाडू घडले नाही तर ते दुःख फार मोठं असतं. परंतु तुझ्या बाबतीत तसं काही घडलेलं नाही. तुझ्या मागच्या 20 वर्षांच्या पूर्ण कोचिंग करिअरमध्ये तुझ्याकडनं अनेक स्पोर्ट्समन घडलेत. तर त्यांची काही नावं उल्लेख करशील, आत्ता कोण खेळत असतील तर त्यांची नावं सांगशील की जेणेकरून वील वॉच देम आउट समवेअर इन कमिंग इयर्स. तर तसे काही तुझ्याकडनं जे तुझे स्टुडंट्स राहिलेले आहेत आणि त्यांनी कुठे ग्राफपर्यंत त्यांनी रीच केलं आहे त्याबद्दल थोडं सांग. सो ओव्हर द इयर्स अनेक मुलांबरोबर मला काम करायला संधी मिळाली. सो जसं तू विचारलं की आत्ता कोणाला बघायला मिळेल का, तर आत्ता महिलांच्या भारताच्या टीममध्ये ऋतुजा भोसले म्हणून एक मुलगी आहे, अतिशय उत्कृष्ट प्लेअर आहे, पुण्याची मुलगी आहे. आणि तिने पुण्यात जेव्हा खेळ चालू केला त्यानंतर चांगलं खेळायला लागली. जसं मी सांगितलं, ती खेळायला यायची माझ्याकडे, अकॅडमीत खेळायची, सगळं करायची. बघता बघता ती चांगलं करायला लागली. मग नंतर ती कॉलेजमध्ये आल्यावर अमेरिकेत स्कॉलरशिप घेऊन युनिव्हर्सिटीत खेळायला गेली. तिकडनं ग्रॅज्युएट होऊन आली तरी तिने टेनिस चालू ठेवलं, कारण ती उत्कृष्ट कॉलेज टेनिस प्लेअर होती. आणि शी डिसाइडेड टू मेक टेनिस एज अ प्रोफेशन. आणि जी आजसुद्धा करते आहे. आणि सिंगल्स डबल्समध्ये तिचं रँकिंग उत्कृष्ट आहे आणि ती भारताच्या टीममध्ये आहे. ओके. सो हा एक आनंदाचा क्षण आहे की आज पण ते प्लेअर भेटले की म्हणतात, सर त्या काळी जे काही तुम्ही थोडं शिकवलं ते आजसुद्धा मला उपयोगी येतं.
आणि ते मला वाटतं तीच खरी पोच पावती आपल्या. तीच पोच पावते. खूप मुलं अमेरिकेत कॉलेजमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये त्यांना स्कॉलरशिप्स मिळाल्या या टेनिसमधनं. ज्युनियर वर्ल्ड रँकिंग सर्किट खेळले आणि त्यांना त्या ॲडमिशन स्कॉलरशिपवर पूर्णतः फ्री झाल्या. बरोबर. कारण ते चांगले टेनिस खेळले. सो हे जेव्हा मुलं सिलेक्ट होतात त्याचा आनंद वेगळाच आहे. ते स्कॉलरशिप्स घेऊन परत येतात. त्यातल्या आता काही मुलांचे लग्न व्हायला लागले. सो त्यांना भेटलं एका वेगळ्या रोलमध्ये बघताना फार वेगळं वाटतं. तो आनंद वेगळाच आहे. पण एक तर आता निश्चित आहे की त्याची उदाहरणं भरपूर दिसतात की अनकन्व्हेन्शनल वेनी जाणं, काहीतरी करणं, किंवा आपण सहज बोलतो अरे तो संग्या आहे ना, तो काहीतरी जगावेगळंच करत असतो, कुठेतरी जाऊन जगावेगळं खात असतो, जगावेगळं स्पोर्ट्स त्यांनी खेळत असतो, स्पोर्ट्समनशी त्याच्या मैत्री होत असते. म्हणजे जगावेगळं अनकन्व्हेन्शनल हे प्रत्येकाचं ॲस्पिरेशन आहे, प्रत्येकाचं एक स्वप्न बघायचं एक मला वाटतं एक पॅरामीटर आता तो झालेला आहे. सगळ्यांनाच जगायचं आहे आज ना उद्या आणि आपण त्या पाथवर आहोत. मला याचा खूप आनंद वाटतो. तू एक अनकन्व्हेन्शनल पाथ चूज केली, एक अनकन्व्हेन्शनल वाट चूज केली. शेवटाकडे जाताना मला असं तुला विचारायचं आहे की ही अनकन्व्हेन्शनल पाथ चूज करताना तुझ्या मनातले जे काही द्वंद्व झाले, तुझ्या मनातला एक संघर्ष झाला असेल, तुझ्या स्वतःशी एक संघर्ष असेल, त्याला फॅमिलीनी प्रथमतः आईवडिलांनी, नंतर आज तुझ्या वाईफने दिलेला सपोर्ट असेल आणि ही एक लाईफस्टाईल तू आज इथपर्यंत येऊन ठेवली, तर त्या प्रवासाबद्दल थोडंसं सांग की हाऊ डिफिकल्ट ऑर हाऊ इझी आणि हाऊ इम्पॉर्टंट इट वॉज टू कम ऑन अनकन्व्हेन्शनल पाथ. सो जसं मी मगाशी उल्लेख केला, अनकन्व्हेन्शनल पाथ ही घडत गेली आणि ॲक्च्युली माझ्यासाठी वेगळी काही नव्हती किंवा मला अनकन्व्हेन्शनल वाटली नाही. मला तेव्हाच लक्षात आलं जेव्हा मित्र भेटायचे आणि सांगायचे अरे तुझं चांगलं आहे रे, तू दिवसभर ग्राउंडवर आहेस, जे आयुष्यभर केलं तेच तुला करायला मिळते. आम्हाला उचला बॅग, जा या गावाला, उचला बॅग, ऑर्डर घेऊन या, असं करायला लागतं. मग भले त्यांची नोकरी असेल का स्वतःचा बिझनेस असेल. आणि मग ते म्हणतात मग आम्हाला सगळ्यातनं वेळ काढून कुठेतरी स्विमिंगला जायला लागतं रे, कुठेतरी जिमला जायला लागतं किंवा टेनिस खेळायला जायला लागते. तुला तसं कुठे जायला लागत नाही ना, तू दिवसभर तेच करतो. सो त्याचा आनंद खूप होता. आणि स्पोर्ट्समनला मिळणारा एक जो समाजात रिस्पेक्ट आहे तो आय थिंक वेगळा आहे. डे टू डे मी अनुभवतो जेव्हा लोकांना माहिती असतं की मी एक कोच आहे, एक स्पोर्ट्समन आहे, तो एक वेगळा बघायचा दृष्टिकोन असतो. किंवा मी अगदी एक गमतीची गोष्ट सांगायची तर मी आणि माझा एक मित्र आम्ही एका मिटिंगला गेलो होतो. स्पोर्ट्स निगडीतच मिटिंग होती ती. आणि मी जसा आत्ता खेळून गेलो तसाच त्याच्याबरोबर गेलो. आणि म्हणजे असं शॉर्ट्स टी शर्ट अगदी असाच्या असा की उद्या ते काम मिळू नाही तर नाही मिळू, आपण आहे असं आहे. सो ती मला काही डोक्यातही नाही आलं की आपण काही असं अशा कपड्यात चालू, कारण मी जसा रोज असतो तसाच होतो. आणि तसाच मी त्या मिटिंगला गेलो आणि समोरच्याशी माझ्या गप्पा झाल्या, सोबत मित्र होता, आम्ही दोघं बोललो. आणि एक 8-10 मिनिटानंतर तो समोरचा माणूस ज्याच्या आम्ही भेटायला गेलेलो तो काय मोठा बिझनेसमॅन होता? एक बिझनेसमॅन होता मोठा. आणि नाही, मोठा बिझनेसमॅन होता. त्याला आम्ही भेटलो आणि त्याला काही स्पोर्ट्सची काही गोष्टी इन्फ्रास्ट्रक्चर करायचं होतं. तर तो मला म्हटलं सगळं झालं की म्हटलं एक सांगू का, म्हटलं मी इतके वर्ष नोकरी करतोय, त्यानंतर मी माझा बिझनेस चालू केला आणि हा माझा फॅमिली बिझनेस होतो म्हटलं, पण आजसुद्धा मी कधी शॉर्ट्समध्ये नाही येऊ शकत म्हटलं मीटिंगला. हे जे म्हटलं माझं ड्रीम आहे त्याच्यासाठी, तो म्हटलं शॉर्ट्समध्ये मीटिंगला, येस, की म्हटलं मी कुठेतरी मीटिंगला जाईन, कारण म्हटलं लोक जज करतात की हा काय घालून आलाय. म्हणजे मी म्हणत नाही की फॉर्मल्समध्ये जाऊ नये, त्या कामाची गरज असेल तर ऑफकोर्स तुम्ही जावं, पण जेव्हा एखादा माणूस मला असं सांगतो की हे माझं ड्रीम आहे, मी शॉर्ट्समध्ये कुठेतरी मीटिंगला जावं, इतकं बरं वाटतं की मला हे दिवसभर करायला मिळते. तेव्हा तुझं शिक्कामोर्तब होतं की अनकन्व्हेन्शनल पाथ चूज केली, ती एकदम राईट, एकदम आणि उत्तम आहे, एकदम करेक्ट आहे. मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. ह्या चॅनलचं नाव जिंदगी वसूल असं आहे आणि जिंदगी वसूलला वेगवेगळ्या टर्म्सनी मी बघत असतो. त्याला अगदी लेमॅन लँग्वेजमध्ये बोलायचं झालं तर आपण कुठले सिनेमा बघायला गेलं तर सिनेमा बघून बाहेर आलं तर आपल्या तोंडात निघतं की पैसा वसूल पिक्चर होता. तर थोडक्यात काय की आपण जो पैसा खर्च केला तो वसूल झाला, ही त्यातली भावना असते. आपण कुठे जेवायला गेलो तर पैसा वसूल जेवण होतं. तर तसंच मला वाटतं आपण जगणं खूप लाईटली घेतो कधी कधी, आणि ते लाईटली घेऊ नये या मताचा मी आहे. त्यामुळे जिंदगी वसूल केली पाहिजे. वी आर हिअर फॉर अ शॉर्ट पिरियड ऑफ टाईम. आपण पृथ्वीवरचे पाहुणे म्हणून आलेलो आहोत. थोडा काळ आपला आहे आणि आपण निघून जाणार आहे. तर या जिंदगी वसूल शब्दाबद्दल, आयडिओलॉजीबद्दल
तुझं काय मत आहे ते थोडंसं सांग. आणि शेवटाकडे या जिंदगी वसूल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, हे पण तुझ्या पद्धतीने नक्कीच. लोकांना अपील कर. सो फार लाईटली घेऊ नका आयुष्याला म्हणण्यापेक्षा फार सिरियसली घेऊ नका मी म्हणेन. पण जे जे करणं गरजेचं आहे ते करा. त्यातनं अनकन्व्हेन्शनल पाथमधनं जेव्हा जगतोय तेव्हा एखादी गोष्ट बघितल्यावर पैसा वसूल झाला म्हणण्यापेक्षा मी नक्की म्हणेन मी जे काय आयुष्य जगतोय माझी वेळ वसूल होती. आणि जर तुमची वेळ वसूल होत असेल तर मला वाटत नाही ह्याच्यापेक्षा काही अजून करायची गरज आहे. त्याच्यातनं जर तुम्हाला तुमचं ध्येय साध्य होतंय, मला काही मुलं घडवायची असतील तर ती घडवू शकतोय मी, माझं घर चालवू शकतोय. आज हे सगळं करताना मला फॅमिलीचा, माझ्या बायकोचा, आईचा जो काही सपोर्ट आहे तो प्रचंड आहे. त्यामुळे मी हे वसूल करू शकतो. आणि प्रत्येकाने ही जिंदगी वसूल करावी, नॉट नेसेसरी नुसतं पळावं. तिथे बघून सांग. सो जसं साकू सांगतो तसंच मी सांगतो. आणि मला हेच सांगायचं सगळ्यांना की प्रत्येकाने जिंदगी वसूल करावी. ती वसूल करण्याकरता एक सर्टन अमाऊंट ऑफ पैसाच खर्च केला पाहिजे असं नाही, पण वेळ खर्च केला पाहिजे. आणि वेळ खर्च करण्याकरता तुम्ही फिरलं पाहिजे, खेळलं पाहिजे, जगलं पाहिजे, तर ती जिंदगी वसूल आहे. आणि त्याचे व्हिडिओज आमच्या चॅनलवर आहेत, ते पण सांग. साकूच्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, जिंदगी वसूल. आणि जास्तीत जास्त त्यांचे व्हिडिओज बघा, कारण तो स्वतः अनकन्व्हेन्शनल वेने लाईफ जगतोय म्हणून तर ही मैत्री आहे. आणि त्यातनं एकामेकाबद्दल म्युच्युअल जो रिस्पेक्ट आहे त्यामुळेच ते सगळं घडतंय. नक्कीच संग्राम, खूप धन्यवाद की आज आपण एक तासभर गप्पा मारू शकलो. आणि जिंदगी वसूलचं हे आगळावेगळं नवीन सिरीज, ज्याला जगावेगळं अनकन्व्हेन्शनल स्टोरीज असं आपण म्हणतोय, त्याच्यामध्ये संग्राम चाफेकर एक टेनिस खेळाडू आणि टेनिस कोच आणि स्पोर्ट्स कोच ही त्याची सगळी वेगवेगळी ओळख आहे. त्याबद्दल आपण गप्पा मारल्या, टेनिसबद्दल जाणून घेतलं, अनकन्व्हेन्शनल लिव्हिंगबद्दल जाणून घेतलं. अशाच विविध व्यक्तींना आपण ह्याच्या पुढील काही एपिसोड्समध्ये सुद्धा भेटणार आहे. तर मुद्दामूनच हे चॅनल सबस्क्राईब करा. इतरांना सुद्धा हा व्हिडिओ आवडला असेल तर सांगा. आणि अजून काही सजेशन्स असतील तुमच्या तर त्याही कमेंट बॉक्समध्ये सांगा. जिंदगी वसूल करा, हटके जगा आणि जगभर फिरा. धन्यवाद.